नमस्कार भावांनो, बघा मी आता एक व्हिडिओ टाकल्यानंतर की एकटी कोंबडी 50 पिल्लांचे संगोपन करते का, तर मला खूपशा लोकांचे कमेंट्स आले होते का दादा खरंच तसं होऊ शकते का। आता तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघू शकता मित्रांनो या व्हिडिओ मार्फत की ते कशी एकटीच कोंबडीच्या मागे ते पूर्ण पिल्ले फिरत आहे। ते मित्रांनो 53 पिल्ले आहे, त्याच्यामध्ये 55 पिल्ले निघालेले होते आपले, त्यातले 2 पिल्ले मेले। कालच यांना लसोटा वॅक्सिन पण झालेला आहे। लसोटा वॅक्सिनचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर आला पण असेल कदाचित। बघा भावांनो, आता तुम्हाला जेवढून दाखवतो पिल्ले ते कोंबडी बघा भावांनो, ही एकटी कोंबडी करत आहे संगोपनीचा। आता बघा तिच्या मागे मागे आता हे पूर्ण पिल्ले ॲक्टिव्ह झालेले आहे। असं आता तुम्ही जर त्यांची वाढ वगैरे आणि सर्व एक पण पिल्लू मेलं नाही पाहिजे तुम्हाला असं वाटत असेल तर भावांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यांना मित्रांनो दुपारी एक टाइम तरी आणि संध्याकाळच्या टाईमला एक टाइम तरी यांना बाहेर काढा, जेणेकरून यांना बाहेर काढलं तर काय होते आपल्या बघा तिच्या मागे हे जेवढे जास्त फिरेल ना भावांनो तेवढे चांगली वाढ होते। बघा आणखीन त्याच्यात काही नाजूक पिल्लू वगैरे असेल तर ते आपल्याला दिसून जाईल। हे बघा तुम्हाला जेवढून पूर्ण व्हिडिओ दाखवतो। एकटी कोंबडी जी आहे हे सर्व। आणखीन भावांना आपल्या चॅनलवर आता खूपसे लोकांच्या ऑर्डर येते की पिल्ले दादा यावर्षी थोडंसं अवेलेबल होणार नाही आपण करून पिल्ले, पण पुढच्या वेळेस नक्की भावांना आपण ट्रान्सपोर्ट करणार आहोत। हे प्युअर गावठी पिल्ले आहे मित्रांनो, प्युअर गावठी कोंबडीनं फुललेले आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। आपल्याकडे तुम्हाला नेहमी ओरिजिनल गावरान कोंबडीच भेटेल, पिल्ले पाहायला भेटेल आणि कोंबड्या पण भेटेल। बघा आता ह्या मोठ्या कोंबड्या ज्या आहे ह्या पूर्ण आपण पॅक केलेल्या आहे, त्याच्यानंतर ह्या कोंबडीला बाहेर काढलेला आहे आपण फार्म म्हणून। तुम्ही सर्वजण आपल्या नजरेनं बघू शकता, मी काही खोटं बोलत नाही याच्यामध्ये ह्या व्यवसायामध्ये। तर तुम्ही ना आता रिॲलिटीमध्ये पूर्ण दिसत असेल का एका कोंबडी मागचे नियोजन आणि यांचे कसं काळजी करायची। आता 7 दिवसापर्यंत एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या। आता त्याच्यानंतरचे नियोजन मी तुम्हाला सांगतो, एखादा महिना तरी कमीत कमी यांना फीडवर राहू द्या, एखादा महिना फीडवर राहू द्या। बघा भावांनो, मग यांची वाढ चांगली झाली का मग आपण बाहेर नेहमीच काढून ठेवू शकतो। आता सध्या बाहेर नको काढा, कारण का एका सबस्क्रायबरचा मला मेसेज आला होता का कावड्यापासून संगोपन कसं करायचं। तर बघा भावांनो, हे पूर्ण खुलं असल्यामुळं यांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कावडे वगैरे हे जे आहे हे मित्रांनो छोटा जीव असल्यामुळे उचलून येते, तर यांना कमीत कमी एखादा पावची पिल्ले उद्या। त्याच्यानंतर भावांनो बघा हे कोणी कावडे वगैरे नेऊ शकत नाही यांना सहसा। बघा आता तिच्या मागे मागे पूर्ण पिल्ले जाते। तर मित्रांनो मला जर कसं वाटलं नियोजन तर मला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईबर करून ठेवा आपल्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टीचे आपण नियोजन देत राहील। आणि भावांनो हे बघा तिच्या मागे फिरायला लागून राहिलं, सर्व पिल्ल्यांना पाणी वगैरे पिणं। आता सर्व जसे जास्त बाहेर फिरेल ना भावांनो तेवढी चांगली वाढवून, हे माझा अनुभव सांगते तुम्हाला मित्रांनो, अनुभव म्हणून मी सांगतो माझ्या अनुभवातून। बघा भावांनो चिलचिले पूर्ण पिल्ले बनवलेले आहे आपण। आता हां आणखीन राहिला याच्या रेट, आता मी सध्या 70 रुपये, हे बघा इथे एक पिल्लू फसलेलं होतं